नमस्कार मित्रांनो. आजादी का अमृत महोत्सव. आजचा विषय स्वातंत्र्य सैनिक. मित्रांनो, 75 वर्ष झाली म्हटलं तर आपली लोकशाही पुराणी झाली, म्हातारी झाली, वयस्कर झाली. म्हटलं तर समृद्ध झाली, समंजस झाली. काय घ्यायचं ते आपल्या हातात. तुम्ही निरीक्षण केलं असेल, 15 ऑगस्ट आली की कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिसची काही पत्र न चुकता कारकुनगिरीप्रमाणे निघतात. गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना ती पत्र असतात. ध्वजारोहण समारंभाचं आमंत्रण असतं. त्यांनाही तो राष्ट्रपती पदासारखा सन्मान वाटतो. आता स्वातंत्र्य सैनिकही खूप कमी राहिलेत, पण जे कोण राहिलेत ते आपले जुने ठेवणीतले खादीचे कपडे 2 दिवस अगोदरच काढून ठेवतात. लगबगीनं तहसीलदार ऑफिसला किंवा कलेक्टर ऑफिसला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिथे ध्वजारोहण व्हायचं असतं तिथे जातात. मग त्यांच्यासाठी काही खुर्च्या राखून ठेवलेल्या असतात, तिथे ते जाऊन बसतात. मग पालकमंत्र्यांसोबत किंवा तहसीलदार जर असेल तर तहसीलदारच्या सोबत, म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांसोबत चहा पाणी होतं. मारीची बिस्किटं खायला घातली जातात, त्यांच्याबद्दल गोड गोड बोललं जातं. कधी नाही तो पालकमंत्री मग त्यांच्या खुर्चीजवळ येतो, कारण हे 90च्या पुढचे. एखाद दुसरा विद्यार्थी येतो, त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतो. मग स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे काय, याने कशा इंग्रजांशी लढा दिला, किती दिवस आत होते, याची चर्चा होते. साधारण 10-11 वाजेपर्यंत हा समारंभ संपतो आणि मग ते आपले बिचारे घरी जाताना एखादी जिलबीची पुडी नाही तर भजीची पुडी घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करायला जातात. किती विषण्ण परिस्थिती आहे. उद्या हे जर आजारी पडले तर यांच्यासाठी तरतूद काय? अनेक गोष्टी आहेत. आपण साजरा तर करतोय. आपण आत्ताही ऐकूत असाल की आपल्या घरावरनं मिरवणुका जातात, प्रभात फेऱ्या जात आहेत. उत्साह खूप आहे, पण तरीसुद्धा याबद्दल विचार होणं गरजेचं आहे. आपण या स्वातंत्र्य सैनिकांसाठी काय केलं? त्यांचा इतिहास जागता ठेवण्यासाठी काय केलं? पुढच्या पिढीला तो इतिहास वाचण्यासाठी काय केलं? इतक्या सगळ्या सोयी असताना आपण खरंच त्यांच्यासाठी म्हणून तो इतिहास लिहून ठेवला का? समाज माध्यमावर पसरवला का? हा इतिहास त्यांच्या शब्दात रेकॉर्ड करून ठेवला का? बऱ्याच वेळेला उत्तर नाही असं येतं. गेले वर्षभर आकाशवाणीवर इंडिया न्यूजनी थोडे बहुत प्रयत्न केले, परंतु ते पुरेसे आहेत का? मुख्यतः या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये खरे स्वातंत्र्य सैनिक किती, खोटे स्वातंत्र्य सैनिक किती, दांभिक किती, याची चर्चा आपण करतो. हे खरंच योग्य आहे का? आजही आपल्या घरासमोर एखाद्याचा खून पडला तर आपण दारं लावून घेणारी माणसं. आजही एखादं आंदोलन करायला लागलं तर आपण मागच्या दाराने पळतो. अन्यायाविरुद्ध उठायची आजही आपल्यात ताकद नाही. 75 वर्ष होऊन सुद्धा, संरक्षणाची हमी असून सुद्धा, कायदा आपल्या बाजूने असून सुद्धा, संविधान आपल्या बाजूने असून सुद्धा, जेव्हा हे काहीही नव्हतं, बाहेर पडायचं म्हणजे गोळ्या खायच्या, फटके खायचे, तुरुंगवास व्हायचा याची खात्री होती, तेव्हा या लोकांनी जेल भोगले. तो रेकॉर्ड पाहूनच त्यांना ते स्वातंत्र्य सैनिकांचं सर्टिफिकेट मिळतं. मग अशा वेळी
आपण त्यांची इज्जत ठेवतो का? काय त्यांच्या कुटुंबासाठी आपण करतो? शासनाने किती कामं केलीत? त्यांच्या मुलाबाळांना खरंच नोकऱ्या मिळाल्या का? त्यांची मुलं बाळं शासकीय निधीवर वाढली का? त्यांच्या शिक्षणाची सोय झाली का? योजना तर कागदावर आहेत, सोयी सवलती तर शासनाने मंजूर केल्यात, पण त्या त्यांच्या दारापर्यंत पोचल्या का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण या अमृत महोत्सवात एक एक विषय हातात घेतोय. आजचा विषय हा फक्त स्वातंत्र्य सैनिक यांच्यापुरता मर्यादित आहे. त्या संबंधातले त्यांचे ज्येष्ठ नागरिक म्हणून जे काय अधिकार आहेत ते त्यांना किती मिळाले? केवळ एसटीचा पास, रेल्वेचा पास इथेच विषय संपतो? आज त्यांची पुढची पिढी त्यांना ठोसते. अनेक स्वातंत्र्य सैनिक मृत्यूपत्राविना वारले, त्यांच्या वारसांमध्ये वाद सुरू आहेत. ते वाद मिटवण्यासाठी आपण काय प्रामाणिक प्रयत्न केले? अनेक स्वातंत्र्य सैनिकांना शेवटच्या काळात औषधंसुद्धा मिळाली नाहीत, त्यासाठी आपण काय केलं? या सर्वावर विचारवंथन याच अमृत महोत्सवात व्हायला पाहिजे. कारण आता ती पिढीसुद्धा नष्ट होते. सर्वच 90च्या पुढे गेल्यामुळे किंवा 100च्या पुढे गेल्यामुळे एखाद्या गावात, एखाद्या शहरात असा एखादा स्वातंत्र्य सैनिक मिळतोय, परंतु त्यांचं कुटुंब त्यांचं योगदान विसरणार आहे का? राष्ट्र त्यांचं योगदान विसरणार आहे का? आपण त्यांच्यासाठी काय करतोय? आणि मग याला जोडून एक प्रश्न येतो की यांच्यासाठी जो निधी शासनाने तयार केला होता त्याचं काय झालं? एक सैनिक निधी असतो, ध्वजवंदन निधी असतो, त्याला आपण काही प्रमाणात पैसे देतो. तहसीलदार ऑफिसला अगदी उतारा काढायला गेलो तरी पावती पुस्तक समोर ठेवलं जातं. पण स्वातंत्र्य सैनिकांसाठी म्हणून वेगळा असा निधी काही तयार करता येईल का? त्यांच्या कुटुंबियांसाठी वेगळा निधी तयार करता येईल का? आणि त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा काही करता येईल का? कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील सैनिक जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे स्वातंत्र्योत्तर काळातील जे सैनिक आहेत, जे भारत भूमीसाठी लढले, धारातीर्थी पडले, त्यांच्या कुटुंबियांसाठी जो निधी आहे तो पुरेसा आहे का? आणि तो वाढवता येणार नाही का? आणि तो मुख्य म्हणजे लोकसहभागातून निर्माण करता येणार नाही का? प्रत्येक वेळेला सरकारी तिजोरीलाच चावी फिरवली पाहिजे असं आहे का? तो सरकारी फंड तयार केल्यानंतर त्यातून दुसरा खर्च होतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होतो. यापेक्षा एक स्वतंत्र निधी, एक स्वतंत्र विश्वस्त निधी उभा करून लोकसहभागातून या स्वातंत्र्य सैनिकांसाठी, आजी आणि माजी सैनिकांसाठी आणि निवृत्त सैनिकांसाठी, हुतात्म्यांसाठी आपण काही विशेष प्रयत्न करू शकू का? कारण जेवढं स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं तेवढंच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचं स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वातंत्र्य टिकवणं, संविधान टिकवणं, लोकशाही टिकवणं हे आहे. आणि हे सर्व ज्यांच्यामुळे शक्य होतं ते सीमेवर लढणारे सैनिक आहेत. म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना सैनिक दलात सामील होण्यासाठी परवानगी दिली. म्हणून सैनिक सीमेवर जाताना, आरती ओवाळताना त्या माऊलीची, त्या भगिनीची काय अवस्था असेल याचा कधी आपण विचार करतो? आपण सुखाने झोपतो, पैसे कमवतो, जीवन उपभोगतो, पण जेव्हा तो सैनिक युद्ध करून परत येतो, निवृत्त होऊन परत येतो, तेव्हा किती गावातून त्याची मिरवणूक निघते, किती वेळा त्याला 15 ऑगस्टला बोलवलं जातं, किती सैनिकांना आपण जमीन मिळवून दिली, शासकीय जमीन मिळवून दिली, उपयोगी शेती मिळवून दिली आणि किती सैनिकांना त्याचा फायदा झाला. ही अविभाज्य प्रकारची सत्ता म्हणून जमीन देताना नंतरच्या पिढ्याला ती जमीन विकता येत नाही, धड कसता येत नाही. ती अशा ठिकाणी असते की ती वर्कस असते किंवा पडीक असते, खाजण जमीन असते. एक एक प्रपोजल 5-5, 10-10 वर्ष पेंडिंग राहतं. ही अनास्था शासकीय पातळीवर केव्हा दूर होणार? आपले लोकप्रतिनिधी अगदी जिल्हा परिषद सदस्यापासून, ग्रामपंचायत सदस्यापासून गावातील एखाद्या अशा निवृत्त सैनिकाला, माजी सैनिकाला, स्वातंत्र्य सैनिकाला किती आधार देतात, त्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची किती काळजी घेतात,
त्यांना उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन मिळावं म्हणून काय प्रयत्न करतात? आमदार खासदार तर दूरच राहत, त्यांना तर आता मन असतं की नाही आणि त्यांची प्रायोरिटी किंवा त्यांची प्राथमिकता नक्की कशात आहे, हा संशोधनाचा विषय होईल. अमृत महोत्सव साजरा करताना लोकप्रतिनिधी हा केवळ पैसे कमवण्याची मशीन आणि पुढच्या निवडणुकीसाठी पैसे खर्च करण्यासाठी तरतूद करण्याची योजना यापुरताच जर मर्यादित असेल, भारताच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या योजनेशी त्याचा काही संबंध नसेल, आर्थिक नीतीची त्याला काही सोयरसूतक नसेल, काही माहिती नसेल, तर असा लोकप्रतिनिधी आपण का निवडून देतो, कशासाठी निवडून देतो? आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जर आपल्याला परत बोलवण्याचा अधिकार नसेल, त्याला जाब विचारायची आपल्यात हिंमत नसेल, तर आपण आपलं सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य सैनिकांचं कुटुंब याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात सहानुभूती, आदरभावना असलीच पाहिजे. जेवढी आदरभावना आपली तिरंग्याबद्दल आहे, जेवढी आदरभावना आपली भारतभूमीबद्दल आहे, या दोघांचंही ज्यांनी रक्षण केलं, ज्यांनी फुल नाही फुलाची पाकळी आपला खारीचा वाटा या स्वातंत्र्य संग्रामात उचलला, जे कोण आज हयात आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सत्कार करणं, त्यांचे आभार मानणं, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या पुढील आयुष्याची काळजी घेणं, हे आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं, आपल्यातल्या प्रत्येक समाजसेवकाचं आणि भारतीय नागरिकाचं परम कर्तव्य आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. एक एक विषय आपण सुद्धा सुचवू शकता. या मालिकेमध्ये 75वी स्वातंत्र्याची या सदराखाली आपण या 75 वर्षाचा अमृत महोत्सवाच्या काळातला स्वातंत्र्य भारतातल्या आधुनिक भारताच्या काळातला थोडा मागोवा घेणार आहोत. विषय एक एक येतील, विषयाप्रमाणे भाष्य होईल. आपल्या प्रतिक्रिया त्यावर अपेक्षित आहेत. त्या विषयावर विचारमंथन होणं आवश्यक आहे. जमलं तर सरकारकडे पत्रव्यवहार आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे. मी करेन किंवा दुसरा कोणतरी करेल याची वाट न बघता तुम्ही स्वतः पंतप्रधानांना पत्र पाठवू शकता, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवू शकता. निदान त्याची पोस्ट तरी मिळेल अशी अपेक्षा करूया. स्वातंत्र्य महोत्सवासाठी सर्वांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देऊया, एकमेकांचं अभिनंदन करूया आणि हा अमृत महोत्सव ही 75वी मनापासून साजरी करूया, देशभावनेने साजरी करूया, अभिमानाने साजरी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.